दोन टप्प्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. पहिला टप्पा बार कौन्सिलची रचना आणि आपण सामोरं जात असलेली वस्तुस्थिती आणि त्याच्यामध्ये तुमच्या मताचं असणारं महत्त्व हे आपण आधी समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग काय काम करून पाठवलेलं संदेशाकडून काय अपेक्षित आमचा मनोदय काय तुम्हाला काय अपेक्षित आहे आपण चर्चा करूया. तर मला असं वाटतं की आपण आजच्या ह्या बार कौन्सिलच्या इलेक्शनला सुमारे 8-9 वर्षानंतर सामोरं जातोय. त्याच्यामध्ये 2-3 पैलू ह्या बार कौन्सिलच्या इलेक्शनचे महत्त्वाचे आहेत. एक पहिला पैलू असा की कोरोनानंतरची वकिली व्यवसायामध्ये आलेली नवोदित पिढी अगदी जास्त प्रमाणात या ठिकाणी सामील झालेली आहे. दुसरं असं की बऱ्याच ठिकाणी जात असताना आपल्या 25 सदस्यामध्ये काय वाढ होती का, काय विभागीय नेतृत्व ठेवता येईल का, काय संख्येच्या प्रमाणात ठेवता येईल का, असे इश्यूज आले. तर तो सुद्धा विषय तुम्हापर्यंत माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर महिलांची येणारी नव्यानं महिलांची होणारी सामिलीकरण त्या बार कौन्सिलच्या सदस्यामध्ये ही वस्तुस्थिती आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे. तर सुरुवातीला आपल्या बार कौन्सिलच्या काही मेंबरनी महिलांना 10% आरक्षण दिलं. आम्ही मंडळींनी आणि इतर सदस्यांनी काही महिला भगिनींनी प्रयत्न करून ते 30% नेलं. बार कौन्सिलचा ठराव झाला, तो PCIला आपण पाठवला. त्याच्यानंतरही चालू ह्याच्यामध्ये घ्यायचं का पुढच्या ह्याच्यामध्ये घ्यायची अशी वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्याच्यामध्ये याचिका होऊन ह्याच इलेक्शनला त्यांना घ्यावं अशी वस्तुस्थिती पुढे आली आणि असे आदेश झाले. मग आपण ज्या व्हेरिफिकेशनच्या ह्याच्याखाली 2-3 वर्ष बार कौन्सिलचे इलेक्शन लांबलं ते सुप्रीम कोर्टात त्याबद्दल याचिका झाली आणि त्या याचिकेमध्ये 6-7 टप्प्यामध्ये सगळी इलेक्शन करायचं देशभर ठरलं. आपण 4थ्या टप्प्यामध्ये आहोत. आपल्याबरोबर अजून 2 राज्य 31/3/2026 पूर्वी गरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूक पूर्ण करायची आहे त्यांना आणि त्यामुळे आपण 24/3ला या निवडणुकीला सामोरं जातोय अशी वस्तुस्थिती आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही अनेक प्रयोग करायचा प्रयत्न केला की या महिलांचं जे आरक्षण आहे या आरक्षणाच्या असणाऱ्या ज्या 7 सीटा आहेत महिलांच्या आरक्षणाच्या तर त्या कशा आपल्याला पुढं वाढवता येतात का, 33पर्यंत नेता येत आहे का, 25मधून 8 सीटा या 7-8 होतील त्या प्रमाणात बसणाऱ्या. तर तशा पद्धतीची मी एखादी याचिका झाली. त्याच्यामध्ये सुद्धा कोर्टाचा व्ह्यू असा आला की त्या दोन्ही अनुषंगिक आपण मांडायचा प्रयत्न केला की संख्या कशी वाढवता येईल. आणि दुसरं कसं आहे, पूर्वी ज्यावेळेला बार कौन्सिल अस्तित्वात आली त्यावेळेला असणारी वकिलांची संख्या आता जवळजवळ 1,90,000ला आपण सामोरं जातोय. गेल्या वेळेला 1,40,000 मतदान होतं, त्यातलं झालं 60% आणि 25चा कोटा निश्चित झाला. यावेळेला 1,90,000 सरासरी मतदान आहे. 1,20-1,15 जरी झालं तरी 4,500-5 हजाराच्या पुढं पहिल्या पसंतीचा कोटा निवडून येणारा उमेदवाराला आहे. त्यामुळे तुमच्या उमेदवारीच्या मताचं तुमच्या मताला फार महत्त्व आहे. उमेदवाराला म्हणजे एक मत आहे ते अत्यंत महत्त्वाचं निवडून यायचं म्हणत नाही हा कोटा वाढल्यामुळं. मग आता त्यात अजून आपल्याला 33 करता येतात का असाही प्रयत्न झाला. परंतु ॲडव्होकेट ॲक्टमध्ये सुधारणा करावी लागेल की आपल्याला PCIला मांडावी लागेल, PCIकडून पार्लमेंटकडे न्यावी लागेल आणि सरकारकडून त्या दुरुस्ती करावी लागेल. समजा आपल्या पुनर्रचनेची म्हणा किंवा आपल्याला जे काय सुधारणा करायची असतील त्या म्हणा अशा वस्तुस्थितीमुळे ते सगळं होत नसल्यामुळे पुन्हा ह्याच महिलांना ह्यामध्ये सामील करायचं आणि मग आपल्या 18 सीटा आणि त्यांच्या 5 सीटा निवडून द्यायच्या आणि 2 नॉमिनेट करायचे अशी बॉडी अस्तित्वात येणार आहे. पहिल्यांदा मी महिला भगिनींचं यासाठी स्वागत करतो की त्यांनाही त्या निर्णय प्रक्रियेमध्ये बसून निर्णय घ्यायचे हक्क मिळाले. त्या हक्काबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूया. त्यांनी चांगले हक्क मिळाल्याप्रमाणे हक्क वापरून चांगला बार कौन्सिलचा नावलौकिक मिळवण्यासाठीचं योगदान द्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करूया. त्यांना शुभेच्छाही देऊया. त्याचबरोबर मला असं आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की 4-5 हजाराचा जसा कोटा पास होणार आहे तोच उमेदवार सरासरी पहिल्या पसंतीच्या 2,500-3 हजार आणि बाकी मग दुसरी तिसरी 4थ्या पसंतीमध्ये ज्याला मिळतील तो त्याच्यामध्ये यशस्वी होईल असं चित्र सध्या आहे. बरेचसे विद्यमान मेंबर जुने आहेत, त्याचं बरंचसं नेटवर्किंग असतं. माझ्यासारखा नवोदित उमेदवार आहे, असं काय नौका उमेदवार आहे. वास्तुतः माझी उमेदवारी ही माझी स्वतःची उमेदवारी नाही. माझ्या उमेदवारीचं एक पहिलं वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यावं की माझी उमेदवारी ही समूहाची उमेदवारी आहे. माझा कराड 750 आणि पाटण 150चा बार आहे. अगदी चांगला बार, अगदी चांगला की ज्या ठिकाणी 101 पक्षांची मांदियाळी आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांचं देशाचं विकासाचं नेतृत्व ज्यांनी देशाला दिलं, विकासाचं मॉडेल ज्यांनी दिलं, देशाचं नेतृत्व ज्यांनी केलं त्यांचा बार ते त्या बारचे सदस्य आहेत. असे कितीतरी मोठ्या व्यक्ती त्या बारमधनं सदस्य झाले. तर त्या सदस्यांचा बार तो आहे. त्या बारमध्ये ज्यावेळेला एकमुखी ठराव होतो त्यावेळेला निश्चित स्वरूपात तो बार अगदी ताकदीनं अगदी चांगल्या विचाराने अगदी एक चांगला विचार घेऊन तुमच्या पुढे आलेला आहे. आणि त्याने एक चांगला विचार घेऊन आम्ही एकजुटीनं आलेलो. प्रत्येक ठिकाणी मी जातो, सोलापूरला गेलो, कोल्हापूरला गेलो, सांगलीला गेलो, मी त्या ठिकाणी सुद्धा त्यांना सांगितलं की ही उमेदवारांची संख्या कमी करा तर आपण जास्त संख्येने तिथं जाऊ शकतो. आपण जर 4-4-5-5 उमेदवार उभे करायला तर मतविभाजनी होईल आणि आपलं जे आपल्याला मतदान करणार आहे जे आपल्याला पाठीराखे आहेत त्यांचं मत वाया जाईल. तर मत वाया जाऊन द्यायचं असेल, तुम्हाला हक्कानं तुमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवायचं असेल तर निश्चित स्वरूपात आपण उमेदवार कमी उभे केले पाहिजे आणि ताकदीनं त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. तरच आपला उमेदवार त्या ठिकाणी जाऊ शकेल अशी वस्तुस्थिती. आम्ही एक चांगला विचार, आम्ही एक कराडमधनं यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक चांगला विचार घेऊन तुमच्या पुढे आलेलो आहे की एकमुखानं एखाद्या नावाला पुढे जिथं जास्त असतील तिथं 2 जास्तीत जास्त, 3रा 4था म्हणजे आपण थोडंसं मताची विभागणी करत निघालो की आपण विजयाच्या बाजूला सरतो.
असं हे चित्र आमच्या सगळ्या सिनियर मंडळींच्या लक्षात आल्यानंतर आम्ही एकमुखी ठराव व कोण मग आपल्याला चांगला सक्षम उमेदवार आहे कुणाला आपण पाठवूया अशा विचारानं चर्चा होऊ. ते पेपर पण आमचे दिलेले आहेत ठराव ज्यांनी मत मांडलं ती जशीच्या तशी त्यात छापलेले आहेत आणि मग त्या बारच्या सेल्समधनं 2.5-3 तासाच्या असं ठरलं की बाबा विजय पाटील यांना उमेदवार देऊया आणि आपण चांगलं नेतृत्व लावून ही सीट निवडून आणूया. यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून अगदी ताकदीनं मला जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वी ज्यावेळेला बार कौन्सिलचं वारं सुद्धा नव्हतं इलेक्शनचं त्यावेळेला मला त्यांनी मॅन्डेट दिलं नाही तुम्ही तुमच्या प्रचाराला लागा म्हणून त्यावेळेला मला त्यांनी चांगल्या ताकदीनं उमेदवार म्हणून उभं केलं आहे. मी जवळजवळ माझे इकडचे सगळे जिल्हे फिरून झालेत. फक्त हे अर्ज भरल्यानंतर तुमच्याशी संपर्क करायचा म्हणून थांबलो होतो. नंतर अर्ज भरण्यापूर्वी मी सगळ्यांना विचारून आलेलो आहे की तुम्हाला विचारून तुम्हाला सांगून मी माझा अर्ज भरणार आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी पुन्हा त्यांच्या पुढे सामोरं जाणार आहे अशी वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा आश्वासित करतो की माझी उमेदवारी ही नक्की विजयाची उमेदवारी अगदी गुलालाच्या बाजूची उमेदवारी आहे. तुम्ही त्याबद्दल अति निश्चिंत राहा आणि तुमचं येणारं मत हे निश्चित स्वरूपात मी वाया जाऊ देणार नाही. ते मत हे सत्पात्री दान असेल आणि अगदी ती विजयाच्या बाजूच असेल असंही मी तुम्हाला अगदी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आपण येऊ की दुसऱ्या टप्प्यामध्ये मी नुसताच निवडून तुम्ही मला दिलं तर मी काय करू शकतो किंवा काय करावं असं मला वाटतं. थोडं बहुत एखाद्या अजूनही सूचना तुमच्याकडनं आल्या तर त्याही आपण घेऊ पुढच्या प्रवासात त्याही इतर लोकांना आपण सांगून कसं पुढं जाता येईल ठरवू. तर मला असं वाटतं की बार कौन्सिलमध्ये आपण जात असताना सुरुवातीला अगदी महत्त्वाचं की जे आपल्या दृष्टीनं वकील संरक्षण कायदा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो ॲक्ट तुम्ही आम्ही मांडून त्यासाठी बऱ्याच वकिलांच्यावर अन्याय झाले झगडे झाले आपल्याला काहीच अस्तित्व त्या मानानं काही प्रोटेक्शन नाही म्हणून आपण सगळ्यांनी भांडलो. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला यश आलं थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी यश आलं. आता तो विधानसभेमध्ये मांडलं गेलं ते बिल. मला असं वाटतं की त्या बिलामध्ये जे व्हायोलेशनची डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये थोडी सुधारणा करण्याची अजून गरज आहे आणि बारीक सारीकसुद्धा जे काय हल्ले असतील ते हल्लेसुद्धा त्याच्यामध्ये जर आपण आणता तर अजूनही आपण त्यात चांगल्या ह्याच्यामध्ये त्याची जवळ बसेल. दुसरं असं की जे बेलेबल सेक्शन म्हणून त्यांनी त्यात धरायचा प्रयत्न करते तर तो नॉन बेलेबल धरून पनिशमेंट कशी आपल्याला वाढवता येईल असं जर झालं तर नक्की स्वरूपात जवळ बसेल आणि चांगल्या पद्धतीनं त्या ॲक्टचा आपल्या वकिली व्यवसायाला फायदा होईल आणि आपल्यावर जे हल्ले बिल्ले होऊन जे आपल्याला निष्कारण वेटीस धरलं जाते त्रास दिला जातो तोही प्रमाण कमी होईल असंही मला वाटतं. त्यासाठी आपण सगळ्यांनी सूचना मांडण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी पार्लमेंटच्या विधानसभेच्या कमिटीकडे त्या सूचना पाठवाव्यात. आम्ही मंडळी काय पाठवतोय तयार केलेल्या आम्ही त्या तिथपर्यंत नेणार आहे आम्ही आणि त्या सगळ्या मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ही पहिली वस्तुस्थिती. दुसरी वस्तुस्थिती मी जो 91 सालापासून वकिली व्यवसाय करत असताना बऱ्याचशा ठिकाणी जिल्हा लेवलला माझं कोल्हापूरला ऑफिस आहे सातारला आहे करायला आहे. आपण जात असताना एखादं काम जिल्हा कोर्टात चालवतो त्यावेळेला एखादं लेबर कोर्टातही माझं काम असतं एखादं कोऑपरेटिव्ह कोर्टात काम असतं. अशा कोर्टात गेलं की इकडच्या कोर्टामध्ये एखादी ऑर्डर होती पुन्हा रिस्टोरेशनसाठी आपण अर्ज करतो मग महिना 2 महिन्यानं कोर्ट ते काम येतं. तर मला असं वाटतं की जे न्यायालयीन इमारतीमध्ये ते सगळी कोर्ट एका ठिकाणी आणता येतात का आपल्याला जर आणता आली तर सामूहिकरित्या आपल्याला त्याच इमारतीमध्ये सगळ्या वेगवेगळ्या कोर्टाची कामं चालवता येतील आणि त्यामुळे आपल्या व्यवसायाला फरक पडेल. लोकांना जी लोकांच्यावर काय अन्याय होऊन रिस्टोरेशनमध्ये ती वेळ जातो तो अन्यायच म्हणायचा एक प्रकारचा तोही कमी होईल आणि न्यायासाठी आपली मदत होईल असंही त्या ठिकाणी मला वाटतं. त्याचबरोबर दुसरं असं की बऱ्याच वेळेला आपण नवोदित वकिलांच्यासाठी स्टायपेंड देऊ असं बऱ्याच ठिकाणी भाषणात सांगितलं जातं आणि त्याच्यावर सगळी मतं घेऊन जातात अशी बरेच इलेक्शन झालेलं आहे. मला असं माझा म्हणत आहे की कोरोनाच्या काळानंतर बरेचसे वकील नव्यानं सामील झालेले आहेत आणि सामील झाल्यानंतर थोडंसं त्यांना चित्र असं दिसतंय बऱ्याच ठिकाणी आम्ही जात असताना की वकिली व्यवसाय काय जरा थोडासा काय आश्वस्त असा आहे की आश्वासक असं महिन्याचं काही दिसत नाही चित्र आणि मग नाही चित्र दिसतं तर खर्चाचं नियोजन महिन्याचं कसं करायचं आणि रोज आपले व्यवसाय कसा करायचा अशा विवंचनेत अशा अस्वस्थतेतून तो सामोरं जातोय सुरुवातीला. अशा नवोदित वकिलाला ह्या व्यवसायामध्ये स्थिरवण्यासाठी व्यवसायावर प्रेम करण्यासाठी मला त्यांना एक नम्र आव्हान आहे. वकिली व्यवसाय हा अगदी नोबेल प्रोफेशन आहे. अगदी अजिबात कमी समजू नका त्या व्यवसायाला. अगदी वकिलीवर आणि आलेल्या कामावर जर आपण प्रेम केलं आलेलं काम जर अगदी पोटतिडकीनं अगदी चांगल्या जी काय वस्तुस्थिती फॅक्ट्स आपल्याकडे आली ती फॅक्ट चांगल्या पद्धतीनं मांडून कायद्यात जर आपण न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न केला तर व्यवसाय निश्चित चांगल्या पद्धतीनं आपला उभा राहील. आपल्यालाही त्याची गोडी लागेल. त्याचबरोबर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांना जी 5,000ची BCIला आपण सुचवलेली बार कौन्सिलची योजना आहे मला असं वाटतं की आताचे जर आपण सगळे दर बघितले सगळे वाढ बघितली लिव्हिंग स्टँडर्डची तर तो 10,000पर्यंत सुधारित प्रस्ताव करून तो BCIकडे मांडून मंजूर करून आणून त्यांना कसा मिळेल पुढच्या इलेक्शनच्या ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि पुढच्या इलेक्शनला मी मंजूर करून आणण्यासाठी अगदी प्रयत्नशील राहिलो आणि तुम्हाला लाभ मिळवून दिला हे या ठिकाणी येऊन सांगण्याची गरज आहे असंही मला वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो त्यावेळेला ऑनलाईन प्रक्रियेला सामोरे जात असताना तक्रारी आहेत की कशाला ऑनलाईन प्रक्रिया काढली एखादा स्टे घ्यायचा असतो आपण एखादं दावा दाखल करतो मग तो बऱ्याच वेळेला COCकडे काहीतरी अडचण येते बऱ्याच वेळेला काही डिलीट होतं काय अडचण असते सर्व्हर डाऊन असतो आणि मग वेळ लागतो. दरम्यानच्या काळात एखादं खरेदीपत्र होऊन जातं दरम्यानच्या काळात एखादं बांधकाम वगैरे येतं आणि मग पक्षकाराची आपली नाराजी सुरू होते मग पक्षकार म्हणते वेळेत झालं नाही असं होतं. मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं अस्वस्थता वाटते. तर मला असं वाटतं
की ह्याच्यासाठी आपण न्यायालयीन प्रक्रियेतलं ऑनलाईन प्रक्रिया ही स्वीकारावीच लागेल. त्याच्यामध्ये बाजूला निघून आपल्याला चालणार नाही. ही प्रक्रियेला आपल्याला सामोरं जावं लागेल. सामोरं जात असताना आपण त्याच्यासाठी काय करू शकू किंवा कशा पद्धतीनं सामोरं जाऊ ह्यासाठीचं काही आपल्याकडे विचार असेल तर तो आपण केला पाहिजे. मला असं वाटतं की ज्यावेळेला मेहरबान कोर्टाला सगळी यंत्रणा दिली जाते, सर्व कॉम्प्युटर दिले जातात, नेट दिलं जातं, ब्रेन स्टाफ केला जातो आणि मग त्याला सांगितलं जातं की ऑनलाईन प्रक्रियेला सामोरं जाऊन आपण ऑनलाईनची प्रक्रिया किती म्हणतो तर निश्चित स्वरूपात ती स्वागत आहे. पण त्याच्याबरोबर आमच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्ही आम्ही. जर आपण न्यायदानातनं थोडं वकील वर्ग बाजूला ठेवला तर ही न्याय प्रक्रिया चालेल का? मग न्यायाचं राज्य राहील का? ह्याची आपण विचार केला पाहिजे. न्यायाच्या राज्यामध्ये न्यायाचं राज्य आणण्यासाठी मदत करणारी, अन्यायाला वाचा फोडणारी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे हा वकील वर्ग आहे. त्याच्यासाठी सुद्धा या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये काहीतरी व्यवस्था काहीतरी करण्याची गरज आहे. तर आपण त्याला सांगतो पुढं आपण कागद डायरी घेतो 2-4 वर्षाला अजून बंद होईल ते सगळं बघा. आता आमचं सांगली जिल्हा पूर्ण ऑनलाईन केलेलं आहे. अर्ज सुद्धा काही द्यायचं असलं तर मॅन्युअल काही सुद्धा नाही, सगळं ऑनलाईनच आहे. पण ते जर करायचं झालं तर आपल्याला एखादी टॅबसारखी योजना काय आणता येईल का? त्याच्यामध्ये काही GST माफ करून कमी खर्चाला आपल्याला देता येईल किंवा अथॉरिटी वगैरे पोर्टल आपण तिथं दाखवू शकू. बरेचसे आपण इथं सुरू व्हायच्या आजपासूनच त्याच्यावर टॅबवरून काम करू शकू, घरीही करू शकू, घरातनं काय रिटर्न स्टेटमेंट वगैरे पाठवू शकतो. असे सुविधा त्याला सामोरं हे निश्चित जावं लागेल. आपण ती मानसिकता केली पाहिजे आणि मग व्यवसायाशी आपण सामोरं गेलो तर अधिक सुरक्षेनं जाता येईल. त्या प्रक्रियेमध्ये बी त्यांनाही सहकार्य होईल ऑनलाईनचं, आपणही करतो अशी वस्तुस्थिती आहे. दुसरं असं की बऱ्याच वेळेला मेडिक्लेम आणि अपघात क्लेमची आपली अपघाताची आणि ज्या योजना आहेत विम्याच्या त्या योजना चांगल्या आहेत, आपण राबवतोय. बऱ्याच वेळेला आपला सहभाग असावा असं म्हणलं जातं. मला असं काही वेळा वाटतं निश्चित स्वरूपात बार कौन्सिलच्या ह्याच्यामध्ये नाही, काही गोष्टी बार कौन्सिलपेक्षा मी ज्यादा बोलतोय असं वाटतं. पण तुम्ही आम्ही सामूहिक रेटा लावला, तुम्ही आम्ही सामूहिक प्रयत्न केले तर निश्चित स्वरूपात सरकारसुद्धा त्यासाठी काही मदत करेल किंवा काही यंत्रणा आपल्यासाठी काय उभ्या राहतील आणि त्यातनं तो मुद्दा पुढे जाईल. मला असं वाटतं की जेव्हा आपल्या कॉन्ट्रीब्युशनने विम्याची योजना आणली जाते ती सुद्धा विम्याची योजनामध्ये तर जसं शेतकऱ्यांना वगैरे इतर सगळ्यांना थोडंसं सरकार विम्याचे हप्ते भरून त्यांना जे काही लाभ मिळवून देतं तशा स्वरूपात जर आपल्याला काही लाभ घेता आला आणि ती जर विम्याची योजना जर आपल्याला आणता आली आपल्या सगळ्या कुटुंबासाठी, वकील आणि वकिलाच्या कुटुंबासाठी, कारण वकिलाच्या मागचं कुटुंबसुद्धा महत्त्वाचं आहे. वकिलाच्या मागच्या कुटुंबाचा जेवणाचा डबा दिला, बाकीचं सगळं मागचं सांभाळलं तर तो सकाळी 10 वाजता येऊन 5-6 वाजेपर्यंत काम करू शकतो अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा सामावून घेता येईल कसं कुटुंबाला, त्यासाठी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि विम्याच्या योजनेमध्ये मला असं वाटतं की ज्या कंपनीला विम्याची योजना द्यायची असेल भले आपल्या थोडंसं कॉन्ट्रिब्युशन देऊ किंवा एखादे अनुदान आपल्याला प्राप्त करून त्यातनं मिळते का बघू, तर त्यावेळेला त्यांनी एक पहिल्या वर्षभरात येऊन आपल्या इथं प्रबोधन केलं पाहिजे की माझी विमाची मला का द्या, आणि दिल्यानंतर सुद्धा त्यांनी दर 6 महिन्याला नोडल ऑफिसर नेमून आमच्या संपर्कात राहून माझी योजना कशी चांगली आहे आणि माझ्या योजनेमध्ये काय काय कागद दिल्यानंतर काय मिळतं तुमच्या 5-6 महिन्यात कोण एखादा अपघात कोणाचा झाला आहे का, एखादा मयत वकील झाला आहे का, आणि मग त्याचे कागद त्याला पैसे मिळाले नाही मिळाले तर हे कागद आपण हे त्याला द्या. अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण त्या चिकाटीनं त्या कंपनीच्या मागं राहू त्यावेळेला आपले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थीला खऱ्या अर्थानं ती योजना त्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांनाही त्याचा लाभ मिळेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण काम करत असताना आपण पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे कामाला जातो चॅप्टर केसेससाठी. चॅप्टर केसेसचं काम कार्यकारी दंडाधिकाऱ्याकडे त्यांच्या SP DYSPकडे आणि पुन्हा पोलीस कमिशनरकडे चालतं आणि ते चालत असताना आपण तिथं जातो. बऱ्याच वेळा आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही. रेव्हन्यू अधिकाऱ्याकडे जातो त्यावेळेला बऱ्याचशा वेळा आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही आणि मग नुसतंच आपल्याला ऑफिसर ऑफ कोर्ट म्हणलं जातं. मग ऑफिसर ऑफ कोर्ट जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्या पद्धतीची डिग्निटी, त्या पद्धतीचा एक तो काय प्रोटोकॉल, त्या पद्धतीचा एक काय आचारसंहिता आपण कुठेतरी ठरवून घेतली पाहिजे. पण नेमका ऑफिसर ऑफ कोर्ट म्हणजे काय आणि आम्हाला कशा स्वरूपानं त्यांनी वागणूक दिली पाहिजे. बसायला सुद्धा काही वेळेला खुर्ची त्या म्हणत नाहीत, आपण इतर बसलेले असतात की म्हणजे आपल्याला जो सन्मान द्यायला पाहिजे तो त्या प्रमाणात मिळत नाही. तो मिळण्यासाठी सुद्धा एखादी याचिका करून एखादं काही प्रोटोकॉल ठरवतील कारण त्याच्या अंमलबजावणीसाठी काय करता येईल का असं सुद्धा आपण केलं पाहिजे. त्यामुळे आपल्या व्यवसायाचे आपल्या प्रतिमेची प्रतिष्ठा अजूनही वाढेल असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर मला असं तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की जे तालुका दंडाधिकाऱ्यांच्याकडे जे चॅप्टर केसेसचं काम चालतं ते त्यांच्याकडनं काढून ज्युनियर मॅजिस्ट्रेट वरकडे एक टाकून आणलं पाहिजे. म्हणजे त्या तुमच्या चॅप्टर केसेसचे जे पूर्वीच्या 110 EG सेक्शन होते आपले ते आपल्याकडे काम आलं तर फौजदारीच्या वकिलांना निश्चित स्वरूपात ते काम वाढेल आणि त्यात न्याय पण मिळेल. तर आपण तिकडे गेलो वकीलपत्र घातलं तर ती म्हणतात बॉन्ड द्या, बाकीच काय माहीत नाही मला, बॉन्ड द्या चला पुढे जावं. तो बॉन्ड दिला की पक्षकार आपल्याला विचारतात मग वकीलपत्र कशाला घातले, बॉन्ड काय क्लार्क लिहून देतोय की ही जी विसंगती आहे ना अस्वस्थता आहे. खरं का गरज आहे जिथं चालवायची तर तिथं आपण चालवून बॉन्ड बी देणार नाही. काय नाही तुम्ही नुसतं प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून माझ्यावर कारवाई केली तर काही मी दिलाच पाहिजे असं आहे का? चूक नसेल तर कशासाठी द्यायचं, असेल तर दिला पाहिजे, काय असेल ते चालवून होईल ते अशा पद्धतीत सुद्धा काम करतात. त्याचबरोबर दुसरंही महत्त्वाचं की जे आता जन्म मृत्यूच्या नोंदीबद्दलचं काम पुन्हा रेव्हन्यू खात्याकडे गेले तिथं बऱ्याच गोंधळ आहेत, बरेच पेंडिंग काम आहेत, त्यांना बऱ्याचशा चुका झाल्यात, बरेच केसेस दाखल झाल्यात.
खोटे कागदपत्र सादर केलेले वगैरे, तर ते काम पुन्हा कसं आपल्याकडे आणता येईल ह्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा पाठपुरावा करण्याची गरज आहे. ते जर आपल्याकडे आणलं तर आपल्या नवोदित वकिलांना निश्चित स्वरूपात ते काम त्या ठिकाणी वाढेल असं मला वाटते. त्याचबरोबर जिल्हा कोर्टाच्या हिशोबानं जर आपण बोलायचं म्हटलं तर एक अपघात क्लेमचं काम आहे. राज्य विधी आयोगामार्फत आपण ते मांडलेलं आहे. ते अपघात क्लेमचं काम हे जिल्हा कोर्टाकडे चालतं, अपील त्याच्यावर चालतं. जे मोठे मोठे क्लेम आहेत मग त्यानंतर आपल्याला अपिलावरती जावं लागतं. तर ते जर सिनियर डिव्हिजनला आपण आणलं, पहिलंच जर ॲक्सिडेंट क्लेमचं काम जर सिनियर डिव्हिजनला चालवलं तर पहिला अपील जिल्हा कोर्टात चाललं तर ती बी काम आपल्यापर्यंत थांबत. तसा प्रस्ताव एक पेंडिंग आहे, तो प्रस्ताव पुढे नेऊन लवकरात लवकर आपण कसा मंजूर करून आणता येईल या दृष्टीने आपण विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक सिनियर आतापर्यंत सिनियर वकील मंडळी आहेत, बऱ्याच वर्ष वकिली केल्यानंतर थोडं असं एक राहतं की थांबूया आपण किंवा आता थोडं हे करूया. एक अशा वेळेला इतर राज्यांनी त्यांना जे 2.5-3 लाखाची एक योजना आणलेली आहे, सरेंडर योजना त्याला म्हणायचं, की जे सरेंडर करणार आहेत त्याच्यासाठी एक रकमी काय रक्कम देता येते का असा प्रयोग त्यांच्याकडे त्यांनी केलेला आहे. जसं एखाद्या कामगाराला वगैरे प्रॉव्हिडंट फंड बाकीचे पैसे मिळतात रिटायरमेंटला तसं. तर मला असं वाटतं की ती 2.5-3 लाखापेक्षा 5-1 लाखापर्यंत ती जर योजना घेऊन आपण सिनियर जे सरेंडर करणार आहेत त्यांच्यासाठीची जर ती योजना आणली आणि ते आपल्या आता जर बऱ्याच वेळेला त्या वेलफेअर फंडाच्या हिशोबाचा किती पैसे जमा आहेत, त्याचा विनियोग काय केला आहे किंवा काय नाही याच्याबद्दल काही कुठं अजून माहिती प्राप्त बरीचशी होत नाही, तर ती सुद्धा सगळ्या पुढं सगळ्या आपल्या समूहाची मांडण्याची गरज आहे. आणि नेमकी रक्कम किती जमा आहे आणि आपण काय करू शकणार आहे त्यातनं त्याचा सुद्धा विचार नंतर होण्याची गरज आहे. ती आम्ही अशा स्वरूपाचा करण्याचा प्रयत्न करू. अशा काही योजना त्यातनं आणता येतील काय. त्याचबरोबर एक वकिलांचे सिनियर लॉयर सन्मान योजना एक त्यांनी आणलेली आहे. त्या सिनियर लॉयर सन्मान योजनेमध्ये भरीव स्वरूप थोडंसं आणावं असं मला वाटतं. त्या योजना चांगली आहे, पाहिजे ती सिनियर लॉयरचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ज्यांचं डिव्होशन आपल्या वकिली व्यवसायासाठी आहे त्यांना निश्चित स्वरूपात आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, निश्चित स्वरूपात त्याचं कौतुक केलं पाहिजे. फक्त ते कौतुक थोडं भरीव स्वरूपाचं असावं की ज्या ठिकाणी वकिलांची पत्नी हयात आहे त्या ठिकाणी सपत्नी आणि ज्या ठिकाणी पत्नी हयात नाही तिथं त्या वकिलांचा एकट्याचा असा सन्मान थोडासा भरीव स्वरूपाचा जर आपण केला तर त्यांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांना त्यांच्या मित्रमंडळींना सांगता येईल की बाबा मी इतक्या वर्षी वकिली केल्यामुळे मला बार कौन्सिलनं माझा सन्मान केला आणि माझं स्वागत केलं हे त्यांना सांगता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना त्याचा आनंद मिळेल. आणि तो त्यांना आनंद मिळवून द्यायचा असेल तर तो थोडासा भरीव स्वरूपाचा सत्कार आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला मी बऱ्याच ठिकाणी गेलो. आता आपला बार आहे, मला असं वाटतं की प्रत्येक न्यायालयीन इमारतीत समजा तुमचा 2400चा 2500च्या आसपासचा बार असेल 4-4.5 मग मला सांगा 4-4.5 बारला ज्यावेळेला एखादी न्यायालयीन इमारत होत असते, तुमच्या इथे थोडीशी नवीन इमारत झाल्यामुळे सुविधा आहे, काही ठिकाणी अजिबातच नाही असायला सुद्धा. तर त्या ठिकाणी समजा 4,000चा बार आहे तर इमारत होत असताना 4,000च्या बारच्या प्रमाणात त्या कोर्ट रूमला जसं तुम्ही प्राधान्य देता इमारत एवढी पाहिजे, कोर्टाचं एवढं स्ट्रक्चर ठरवलं तसं आमच्या बार रूमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि त्या बार रूममध्ये माझ्या वकिलाला बसता आलं पाहिजे, त्याला पक्षकाराला एंटरटेन करता आलं पाहिजे, माझ्या महिला भगिनींना बसता आलं पाहिजे, त्यांच्यासाठीचा महिला कोर्ट रूम त्या प्रमाणात जेवढ्या संख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी बार रूम पाहिजेत की बाहेर बसा. आमच्या कोर्टात तर आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे, अगदी रस्त्यावर पाकाच्या झाडाखाली इतकी परिस्थिती वाईट. तर त्या ठिकाणी बाररूमची सुद्धा रचना करताना आपल्या जी संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणात ती रचना आली पाहिजे आणि स्वच्छतेवर पण त्यात भर दिला पाहिजे. स्वच्छता बऱ्याच ठिकाणी नाही, पैसे तर ऑडिटमध्ये सगळीकडे स्वच्छतेसाठी खर्च आहेत पण त्या प्रमाणात लॅट्रिन वगैरे स्वच्छ नसतात, ती कशी स्वच्छ ठेवता येतील त्याच्यासाठी काय उपाययोजना पाठीमागे ठेवता येईल का त्या होणाऱ्या खर्चाच्या नियोजनासाठी ती सुद्धा त्या ठिकाणी आपण बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर बऱ्याचशा योजना आपल्याला करता येण्यासारख्या आहेत, बऱ्याचशा योजना वकील हिताच्या आहेत पण त्या करण्याची गरज आहे. करण्याचा मानस त्या ठिकाणी जाणाऱ्या उमेदवाराचा बरंच बोलण्यासारखं आहे. आपण बऱ्याचशा गोष्टी गेल्यानंतर तिथं काही करून दाखवणं की गरजेचं असं त्या ठिकाणी मला वाटतं. त्याचबरोबर आपण काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक डिसिप्लिनरी कमिटी म्हणून आपल्या बार कौन्सिलकडे असते की जी आपली तुमच्या अगदी निगडीत वकिली व्यवसाय करत असताना आता पहिल्यासारखं राहिलं नाही. त्यावेळेला निनावी तक्रारी येतात, त्यावेळेला अर्ज येतात आणि मग त्या कमिटीकडे आल्यानंतर तिची चौकशी सुरू होते. तर मला असं वाटतं की ज्या चौकशीमध्ये तथ्य आहे त्या तथ्य असणाऱ्या चौकशी फक्त सुरू करावी, ज्याच्यात तथ्य नाही त्या तिथल्याच कमिटीनं ते खारिज कराव्यात आणि आपल्याला त्यामध्ये जास्त वेळ न जायला बाबा. त्याचबरोबर दुसरी जी डिसिप्लिन कमिटीची तक्रार आहे ती निर्धारित वेळेत संपवावी, नाही संपवली तर आपल्याला BCIकडे जायचं आहे दिल्लीला आणि त्या ठिकाणी जाऊन ती तक्रारीचा निपटारा करतात. माझ्या वकील बांधवाला दिल्लीला जाऊन
2-4 तारखेला त्या ठिकाणी हजर राहून तक्रारीचा निपटारा करणं त्याला शक्य नाही आणि त्याच्यावर त्या ठिकाणी जर नाही गेलं तर अन्याय होईल आणि तो होऊ नये आणि त्याला त्याचा योग्य मान सन्मान मिळावा त्यासाठी ती निर्धारित वेळेत बार कौन्सिलनं संपवली पाहिजे असं एक माझं त्या ठिकाणी आग्रहाचं त्यांना आमचं गेल्यानंतर सांगणं राहील. आणि दुसरे असं मी अगदी तुम्हाला नम्रपणे सांगतो की वकिलाचा निवडून जाणारा सदस्य हा वकील संघटनेच्या हितासाठी वकिलांच्या सन्मानासाठी आपल्या बळकटीसाठी त्या ठिकाणी पाठवायचा. त्याला इतर वकिलांना वेटीच धरण्यासाठी किंवा मला ह्या बारनं मत दिलं नाही आता मी निवडून दिल्यानंतर त्यातल्या एखाद्या सदस्याची तक्रार आली तर मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही किंवा मी थोडंसं निष्काळजीपणा करेन ही भूमिका त्याच्या मनामध्ये नसली पाहिजे. कुठलाही वकील आपला बांधव त्या ठिकाणी आला तर त्याला योग्य रीतीनं त्याच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी आपण त्याला मदत करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि आपण ती जर केली तर निश्चित स्वरूपात निवडून जाणाऱ्या वकिलाचं खऱ्या अर्थानं आपण साध्य झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर दुसरं असं की बऱ्याचशा आमच्या सर्किट बेंच आमच्या कोल्हापूरला झालं बऱ्याच ठिकाणी न्यायदान एक नवोदिन वकील त्यात आपण तळोजाला आता आपल्याला अकॅडमी झाली अगदी सुंदर अकॅडमी आहे. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. त्या ठिकाणी मोठमोठी ट्रेनिंग सुरू होणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जाऊन बऱ्याचशा प्रमाणात येईल. तर मला असं वाटतं की प्रत्येक बारमध्ये बरेचसे जजेसच्या आता जागा निघतात बऱ्याचशा इंटरव्ह्यूज असतात तर असे मॉक इंटरव्ह्यूज आणि जजेसच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी सुद्धा काही अकॅडमिक ट्रेनिंग आपण 2-3 महिन्यांत ठेवली पाहिजे. एकदम परीक्षा आली की जे ट्रेनिंग आपण ठेवतोय ते सातत्यानं जर आपण ठेवली तर परीक्षेच्या वेळेला एवढा त्रास होणार नाही किंवा सहजरित्या आपली जास्त संख्या तिथं जाईल आणि मग आपल्याला त्या न्यायदानामध्ये त्यांची मदत होईल. तर त्यासाठी सातत्य त्याचं ठेवलं पाहिजे. परीक्षा जवळ आली की ते 8-15 दिवसात आपण ऑनलाईन ठेवायचा प्रयत्न करतो. त्याच्याऐवजी जर आपण सातत्य ठेवली तर निश्चित स्वरूपात जास्त जजेस किंवा जास्त क्वालिफाईड लोक आपली इतर इंटरव्ह्यूला परीक्षेला बसतील आणि आपल्याच बारचं नाव मोठं होईल. यासाठी सुद्धा आपण थोडंसं सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्याचबरोबर संख्येनं मोठा असणारा तुमचा बार आहे. तुम्ही हा निर्णायक मतदानाचा तुमचा बार आहे. तुमच्या मतावर तुमचे जाणारे प्रतिनिधी ठरणार आहेत. निश्चित स्वरूपात तुमचा बार मोठा आहे. तुमच्या बारमधनं ज्याच्या पाठीमागं तुमचं वोटिंग जाईल ज्याच्या पाठीमागं तुम्ही उभं राहाल असे 2-3 सदस्य सहज तुम्ही निवडून देऊ शकता अशी वस्तुस्थिती आहे. माझ्यासारख्या ग्रामीण भागातनं एखाद्या उमेदवाराचं नेतृत्व करत असताना फार मोठं शिवधनुष्य आहे. मी अनेक बारमधनं 200, 500, 1000, 1500, 2000 अशी सगळी संख्या गोळा करून मी पुढे जाणारा एक उमेदवार आहे आणि मी त्याप्रमाणे माझी आखणी केलेली आहे. मी 5-5.5 हजाराची माझी मताची जोडणी मी करूनच ह्या इलेक्शनमध्ये माझ्या बारनं मला उभं केलेलं आमचं सगळं जे प्लॅनिंग आहे इलेक्ट्रॉनिक जे मतदान आम्ही कुठून घ्यायचं हे सगळं आम्ही प्लॅनिंग करून अगदी ताकदीनिशी जवळजवळ सरासरी डिसेंबर 1 डिसेंबरच्या आसपासपासून आम्ही त्याच्याशी व्यूहरचना करून पोचलेलो आहोत आणि आम्ही काम करत आहोत. निश्चित स्वरूपात आम्हाला खात्री आहे की आम्ही विजयाच्या जवळपास आहे. मला तुम्हाला एक नवीन आव्हान करायचं आहे की तुमचा बार अगदी मोठा बार आहे. त्याचं मत विस्कळीत होऊ न देता ते निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या मागं अगदी विजयाच्या उमेदवाराच्या मागं तुम्ही निश्चित स्वरूपात उभे करावेत. तुमच्या बारमधले असणारे उमेदवार त्याच्याबरोबर आमच्यासारखा एखादा नौका चांगल्या पद्धतीनं काम करू वाटेल असा एखादा दृष्टिक्षेपात येणारा उमेदवार की अंतरात्म्याला असं वाटतंय की हा उमेदवार निश्चित स्वरूपात काम करेल त्या ठिकाणी जाईल आणि जाणं गरजेचं आहे. अशा आमच्यासारख्या एखाद्या उमेदवाराला तुमच्या उमेदवारांच्या बरोबर पाठवून आमचा सगळा समूह त्या ठिकाणी आपण जर पाठवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्ही बसून सगळी समूहानं विचार करू. निश्चित स्वरूपात तुमच्यासाठी निश्चित स्वरूपात आमच्या विभागासाठी आणि कोण दुर्लक्षित विभाग आपले वकील क्षेत्रातले असतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही अगदी ताकदीनं त्या ठिकाणी तुमचे प्रश्न मांडू. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुमचा येणारा बार का निर्णायक आहे तर तुमचा येणारा बारमधून होणारं मतदान हा पहिल्या पसंतीतच तुमचे उमेदवार निवडून जाणार आहेत तुम्ही ज्याच्या पाठीशी राहता. आणि पहिल्या पसंतीत जाण्याचा फायदा असा आहे की माझ्यासारखा तिथं अगदी ठामपणे मांडणाऱ्या उमेदवाराला ज्यावेळेला पहिल्या पसंतीच्या मतानं येतो त्यावेळेला तुमच्या समूहाचं मत म्हणून माझं मत तिथं आमच्या 25 जणांच्या सदस्यात विचारात घेतलं जातं आणि त्या विचाराच्या मागे इतर सदस्य पण राहतात आणि मग त्याला ताकद मिळते. समजा मी अगदी काठावर पास झालो आणि विजय झालो तर जास्त बोलायला वाव राहत नाही. मग बाकीचे सदस्य म्हणणार आलं निवडून किती मतं आला बोलतोय किती असं होऊ नये. तर अगदी अगदी तुमचं ठामपणे मांडण्यासाठी पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या राऊंडमध्ये जे उमेदवार येत असतात त्यांच्या पाठीमागे जशी ताकद असते तशी तुमच्या इथल्या उमेदवारांच्या आणि आमच्यासारख्या एखाद्या नौक्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभी करावी आणि त्या ठिकाणी अगदी आपले चांगले प्रश्न ताकदीनं त्या ठिकाणी मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या योगदानात सामील व्हावं असंही मला वाटतं. माझा तर म्हणणं असं आहे की बार कौन्सिलची जी आमची मिटिंग होईल ती सुद्धा मिटिंग ऑनलाईन ठेवावी. आमच्या ज्या काही भूमिका असतील त्या डायरेक्ट तुमच्यापर्यंत जाऊ दे. काय आम्ही मांडत असेल ते बरी एखादी चूक असेल तर तुम्ही बारमध्ये कोण आल्यावर सांगा मला साहेब अशी नाही अशी सुधारणा करा नक्की आम्ही करू. पण ते मांडतो काय हे तरी तुमच्यापर्यंत आलं पाहिजे ही सुद्धा आमची भूमिका आहे. त्याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न राहील की ते ऑनलाईन ठेवा. ज्याला वेळ असेल तो बघेल ते काय चाललंय सभा काय ठरते आपल्या समोर. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगतो की वकील
संघटना, वकिलांची बार कौन्सिल ही शिखर संघटना आहे. या शिखर संघटनेमार्फत अनेक कामं होऊ शकतात. तुम्ही एखाद्या तालुक्यानं, ठाणे जिल्ह्यानं जरी एखादा ठराव नेला तर जिल्ह्यापुरता मर्यादित राहील, पण ज्यावेळेस शिखर संस्थेचा एखादा ठराव होतो तो ठराव सगळ्या राज्यभर लागू होतो आणि मग ती चळवळ उभी राहते. वास्तविकता थोडंसं आपल्या ह्याच्यात नाही, पण एक आपलं जाता तुम्ही आपली सगळी उत्साहित आहे ऐकताय म्हणून सांगतो की एखाद्या आपण शिक्षक मतदारसंघाचं सुद्धा इलेक्शन घेतलं तर 50-60 हजाराच्या दरम्यानचा एक त्यांचा पॅनल आहे. म्हणजे आमचा पुणे शिक्षक मतदारसंघ आणि त्यातनं एक कॅन्डिडेट निवडून येतो. मला असं वाटतं की वकिलांचे सुद्धा एखादं आपल्या जवळजवळ 1,90,000 आणि व्हेरिफिकेशनमधून राहिलेले 50-60 हजार म्हणजे 2.5 लाखावर आपण आहे. 2.5 लाखावर आपला समूह आहे. 2.5 लाखाच्या समूहामध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा काही जर पदवीधर मतदारसंघासारखे मतदारसंघ झाले त्यातनं आपलं पुढे आलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला कायद्याचं राज्य आणण्यासाठी आपल्या वकिलांच्या ज्ञानाची त्या ठिकाणी भर पडेल आणि चांगलं पद्धतीनं तिचं योगदान उभं राहील असे मला वाटतं. त्यासाठी सुद्धा पुढं मागं आपण सगळ्यांनी ठराव करून चळवळ करण्याची गरज आहे. तो होऊन जायला आपण सगळ्यांनी चळवळ केली तर बदल होईल, त्यात सुधारणा होऊन अनेक जे होईल असे मला वाटतं. तोही आपण नंतर विचार करूया. त्याचबरोबर बराच वेळ आपण सर्वांनी शांततेनं माझं मनोगत ऐकलं, त्याचबरोबर आपण अगदी चाचणी पडली तरीसुद्धा आवाज येईल अशा पद्धतीनं आपण सगळे सामील त्यात झाला. अगदी मनापासून तुम्ही त्यामध्ये समरसता आणली आणि ऐकून घेतलं, याबद्दलही मी तुमचं सगळ्यांचं विशेष आभार मानतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला अगदी हात जोडून कळकळीची विनंती करतो की माझ्यासारख्या एखाद्या नवख्या उमेदवाराला निश्चित स्वरूपात तुमच्या उमेदवाराबरोबर त्या ठिकाणी पाठवण्यासाठी आपण आपली मानसिकता बनवा आणि आपल्या मानसिकतेतनं मत मला द्या. तुमची मानसिकता नक्की असेल, हा उमेदवार आपलं काम करेल, हा उमेदवार नक्की आपल्या हिताच्या दृष्टीने तिथं जावं असं आपल्या अंतरात मला वाटत असेल तर माझ्यासारख्या एखाद्या उमेदवाराला तुमच्या उमेदवाराबरोबर तिथं पाठवा आणि मला अगदी उच्चतम पसंतीचं मत देऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाठवून स्वाभिमानानं सन्मानानं त्या ठिकाणी पाठवा. तुमचाही स्वाभिमान, सन्मान आणि संघटनेचं हित जपण्यासाठी मी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी कटिबद्ध राहील एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील साहेबांनी त्यांचं म्हणणं अतिशय विस्तृतपणे आपल्यासमोर मांडलेलं आहे. वकिलांचे प्रश्न आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी काय त्याच्यावर उपाय